श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त। बोला श्री स्वामी समर्थ। स्वामी माझी आई, स्वामी माझी माऊली। चला तर मग पाहूया। आज आम्ही अक्कलकोटला गेलतो 15 दिवस झाले। त्याचा खास व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करत आहे। कशा प्रकारे आम्ही स्वामींचे दर्शन घेतले व कशा प्रकारे आम्ही तिथे आनंदमयी वातावरणामध्ये स्वामींच्या छत्रछायेखाली आम्ही विसाव्यासाठी थांबलो। चला तर मग पाहूया कशा पद्धतीने स्वामींचे प्रांगण गजबजले होते। माणसांनी, सामानाने सर्वकडे स्वामींच्या भक्त उपस्थित झालेले होते। अशा पद्धतीने सर्व भक्त भावी स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये पोहोचले होते। स्वामींच्या छत्रछायेखाली गेले की खूप आनंदी वाटते व मनमोहकी वाटते। कशा बाजारपेठा दुमदुमल्या आहेत। विक्रेत्याच्या खरेदी करणाऱ्यांचेही सर्व स्वामींच्या सेवेसाठी तिथे उपलब्ध आहेत। खूप प्रसन्न व मनमोहक वाटते। खूप दिवसांनी आम्ही म्हणजे 3 वर्षांनी स्वामींच्या दर्शनासाठी गेलतो। खूप छान वाटत होते स्वामींचे दर्शन केल्यानंतर। पाहूया पुढील व्हिडिओमध्ये काय काय झाले। त्यासाठी मी स्वामींच्या हार, प्रसाद व नारळ घेतला। येथे पहा कसे दर्शनासाठी नंबर लागले होते। खूप गर्दी होती। स्वामी भक्तही खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। वटवृक्षाचे किती मोठ्या प्रमाणात वृक्ष पसरला आहे व हे नवीन बांधकाम झाल्यानंतरही खूप सुविधा स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये झाले आहे। मठामध्ये वटवृक्षाच्या छायेखाली खूप स्वामींचा आशीर्वाद असल्यासारखे वाटत होते। नंतर आम्ही स्वामींच्या चरण पादुका जिथे मांडले आहे तेथे दर्शनासाठी सर्वप्रथम पोहोचलो। हे वटवृक्षाचे सर्व भक्त भाविकांना आशीर्वाद व त्यांच्या छत्रछायेखाली आशीर्वाद देतात। पहा किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। स्वामींचे छानपैकी दर्शन करून येथे आपली इच्छापूर्ती धागा बांधला जातो। तेथे आम्ही गेलो तेथेही आशीर्वाद घेतला। येथे सर्व आपल्या इच्छा आकांक्षा असतील तेथे आपण त्या स्वामींपुढे मांडून तेथे इच्छापूर्ती धागा बांधायचा आहे। हे एवढे मोठे प्रांगण सर्व भक्त भाविकांनी माखलेले होते। किती पहा किती गर्दी आहे। एका साईडला हे वटवृक्षाच्या झाडाखाली आम्ही जरा वेळ थांबलो। पुढे एवढी मोठी अप्रतिम अशी स्वामींची फ्रेम रुद्राक्षाच्या मण्यांमध्ये म्हणजेच तयार केलेली आहे। खूप छान वाटते स्वामींचे आशीर्वाद घेतल्यानंतर व स्वामींच्या छत्रछायेखाली गेल्यानंतर। पहा किती मोठ्या प्रमाणात भक्त भाविक तेथे उपस्थित झाले आहे। खूप छान वाटत होते स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर। ही एवढी मोठी प्रतिमा पूर्ण रुद्राक्षामध्ये केली आहे। एक मणी रुद्राक्ष लावून ही प्रतिमा उभी केली आहे। खूप मोठी व छान वाटत होते। ह्या प्रतिमेपुढे आम्ही काही फोटोही काढले प्रतिमेचे। नंतर येथेही दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो। स्वामींचा व वटवृक्षाचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो। पुढे उपहारगृह लागले पण आम्ही बाहेर नाश्ता केल्यामुळे आम्ही तिथे काही खाल्ले नाही व स्वामींचा अन्नछत्रही 12 नंतर चालू होणार होते। नंतर आम्ही येथे थोडीशी खरेदी केली। पहा किती
बाजारपेठा दुमदुमल्या आहेत. सर्व प्रकारचे वस्तू इथे उपलब्ध आहेत. स्वामींच्या सर्व भक्त भाविकांसाठी आपल्याला जे जे पाहिजे ते इथं सर्व उपलब्ध आहे. पहा किती छानपैकी स्वामींचे फोटो, मूर्ती. इथे मूर्त्यांची विचारपूस केली. काही 100-150 अशा मापात छोट्या मूर्त्या होत्या व वटवृक्षाच्या छत्रछाया झाल्या असलेले मूर्तीचे रेट 500, 300, 350 ह्या मापात कमी जास्त मूर्तीच्या साईजवर आकारावरती होते. खूप छान व मनमोहक हसऱ्या अशा मूर्त्या सर्व उपलब्ध होत्या. थोडीशी खरेदी केल्यानंतर आम्ही पुढच्या मार्केटमध्ये फिरलो. पहा किती मोठ्या प्रमाणात सर्व वस्तू उपलब्ध आहेत. काही पितळाच्याही मूर्त्या होत्या, काही चिनी मातीच्या होत्या. प्रसादही होता. खूप छान व मनमोहक असे स्वामींच्या प्रांगणात गेले की वाटते आपले सर्व इच्छा आकांक्षा स्वामी नक्कीच पूर्ण करतील. तुम्ही नक्कीच स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटमध्ये जा. तुमच्या इच्छा काही आकांक्षा असतील तर नक्कीच स्वामी तुम्हाला सर्व पूर्ण करतील. स्वामींच्या आशीर्वादाने सर्वांचेच चांगले होते. कधीही कुणाचे वाईट झाले नाही. स्वामी आपल्या पाठीशी कायम सदैव आधाराला असतात. स्वामी आपण कणभर मागितले ते एवढे ओंजळभर देतात असे स्वामींचे आहे. स्वामींचे नेहमी सेवा आनंदाने करा. कोणतीही मनोकामना न करता स्वामींची सेवा केली की आपल्याला सर्व मनोरथ पूर्ण होतात. त्यासाठी इथे पितळाच्या मूर्त्या होत्या, काही चिनी मातीच्या होत्या. किती मोठे दत्ताचे व स्वामींचे एकाच मूर्तीमध्ये दोन्ही स्थापित केलेले होते. खूप छान व मनमोहक अशा मूर्त्यांचे आकारही होते. चिनी मातीच्याही खूप छानपैकी मूर्त्या स्थापित केलेल्या होत्या. हे वटवृक्षाखाली स्वामींच्या मूर्तीचे रेट 500 रुपये, काही 300, छोट्या साईजच्या 300, 350 होत्या. हा 500 रुपयामध्ये एवढी मोठी मूर्ती येत होती. काय खरेदी करावं, काय नाही असे होते. स्वामींच्या छत्रछायेखाली गेल्यावरती तुम्ही नक्की जाऊन स्वामींचे आशीर्वाद घ्या. काही तुम्हाला कष्ट दुःख असतील तर स्वामींपुढे मांडा, नक्कीच ते दूर करतील. स्वामींच्या छत्रछायेखाली नक्कीच जा तुम्ही. वटवृक्षाचे, स्वामींच्या पादुकांचे सर्वांचे दर्शन घेऊन तुमच्या इच्छा आकांक्षा इच्छापूर्ती धागा बांधून तुम्हाला सर्व स्वामी तुमच्या पाठीशी सदैव उभा राहतील. बोला श्री स्वामी समर्थ. सच्चे स्वामी भक्त असतील तर माझा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉच माय व्हिडिओ. बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.